लॅब ओव्हर टायपिंग प्रॅक्टिस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टार्ट एक्झाम यावर क्लिक करायचं आहे. स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे बघा टायपिंग येत आहे. तर हे टाईप आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे. मराठी फॉन्टमध्ये किंवा इंग्लिश फॉन्टमध्ये सुद्धा तुम्ही टाईप करू शकता. टाईप केल्यानंतर याला सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर ओके करायचं आणि एस करायचं. त्यानंतर एंड एक्झाम हे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. एंड एक्झाम आणि कन्फर्म करायचं आहे. ओके. त्यानंतर नॉलेज चेक सेकंड सेशन आहे. सेकंड सेशनमध्ये नॉलेज चेक याच्यामध्ये रेझ्यूमवर क्लिक करा. रेझ्यूमवर क्लिक केल्यानंतर बघा पहिला क्वेश्चन आहे. ओपन असलेल्या टास्क विंडोची तुम्हाला फेर मांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर कराल. तर यामध्ये हे ऑप्शन आहे. तुम्हाला हे इमेज मोठी ओपन करून पाहायची. त्यानंतर तुम्हाला इथे डायग्राममध्ये दाखवलेला बघा इथे ॲरो दाखवलेला आहे टास्क व्ह्यूवर. टास्क व्ह्यूचा ॲरो आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सेकंड क्वेश्चन. खालीलपैकी कोणते बटन वापरून तुम्ही हेडफोन्स चालू किंवा बंद करू शकता. तर हेडफोन कोण्या ठिकाणी आपल्याला दर्शविलेले आहेत हे आपल्याला इथे डायग्राममध्ये बघावं लागेल. बघा या ठिकाणी आपल्याला पॉवरची बटन दाखवलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हेडफोनची बटन दाखवलेली आहे. तर हे चारही ऑप्शन्स तुम्ही आधी काय करायचे चेक करून घ्यायचे. चारही ऑप्शन चेक केल्यानंतर आपल्याला समजायला येऊन जाते की कोणतं आन्सर आहे. हे याचा आन्सर आहे सेकंड नंबरचं. सबमिट. खालील दाखविलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरील व्हॉल्यूम ॲडजस्ट करण्यासाठी मदत करेल. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला हे जे इमेजेस दिलेले आहे ह्या बघावं लागेल. बघा या ठिकाणी स्पीकर दाखवलेला आहे. या ठिकाणी आपल्याला आउटलुकचं सिम्बॉल दाखवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला रिसायकल बिनचं सिम्बॉल दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्टार्टचं सिम्बॉल दाखवलेलं आहे. आपल्याला स्पीकर ज्या ठिकाणी आपल्याला दाखवला होता हे याचा आन्सर आहे स्पीकर. बघा या ठिकाणी व्हॉल्यूम आवाज करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4. तुमच्या कम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन कुठे प्लग इन कराल. तर हेडफोनसाठी आपण सीपीयूला हेडफोन प्लग इन करतो. बघा इथे दाखवलेलं आहे. तर हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. सिलेक्ट करून सबमिट करायचं. 5वा क्वेश्चन. तुमच्या कम्प्युटरवर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणाचा तुम्ही वापर कराल. तर संगीत ऐकण्यासाठी आपण का वापरत असतो हेडफोन वापरत असतो. हे बघा इथे डायग्राममध्ये हेडफोन दाखवलेला आहे. तर हे याचा आन्सर आहे फर्स्ट. कम्प्युटरचे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात आणि ज्यांना तुम्ही हात लावू शकता त्यांना एकत्रितपणे म्हटले जाते. तर जे फिजिकल पार्ट असतात त्याला हार्डवेअर असं म्हणतात. याचा आन्सर आहे हार्डवेअर. याचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे कम्प्युटर स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो. तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इथे दोन्ही याचा उल्लेख आलेला आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम आपण करून पाहूया. ऑपरेटिंग सिस्टीम हे याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 8. हे ठरवते की कम्प्युटर कुठले रिसोर्सेस कुठल्या अडचणी सोडवण्यासाठी वापरले जातात आणि कुठल्या क्रमाने वापरले जातील. याचं सुद्धा आन्सर ऑपरेटिंग सिस्टीम हे आहे. डेस्कटॉपमध्ये खालील 3 पार्ट्स असतात. तर डेस्कटॉपमध्ये बघा कोणकोणते पार्ट्स असतात. ऑपरेटिंग सिस्टीम, आयकॉन, हार्डवेअर, टास्कबार, वॉलपेपर, आयकॉन, वॉलपेपर आणि टास्कबार, वॉलपेपर, डेस्कटॉप आणि आयकॉन. तर यामध्ये आपण हे ऑप्शन घेऊया, बघूया याचं बरोबर येते काय. तर फर्स्ट ऑप्शन ऑपरेटिंग सिस्टीम, आयकॉन आणि हार्डवेअर हे सुद्धा रॉंग आलेलं आहे.
तर यामध्ये जे आन्सर आहे ते आन्सर आहे आयकॉन, वॉलपेपर आणि टास्कबार. आयकॉनचं वॉलपेपर आणि टास्कबार हे याचा आन्सर आहे. डेस्कटॉप मधील खालील 3 पार्ट्स असतात, तर एक आयकॉन असते, एक वॉलपेपर असते आणि एक टास्कबार असते. 10वा क्वेश्चन, एखादे कम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करणे याला काय म्हणतात? याला बूटिंग असं म्हणतात. याचा आन्सर आहे बूटिंग. बूटिंगवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एंड एक्झाम लिहायचं आहे. या ठिकाणी एंड एक्झाम लिहिल्यानंतर याला कन्फर्म करायचं. तर इथे तुमची नॉलेज चेक हे कंप्लीट झालेलं आहे. आता आलेला आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. सेशन कंप्लीशन टेस्टमध्ये 5 क्वेश्चन्स असतात. बघा इथे नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर 5 क्वेश्चन या ठिकाणी येतात. तर इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये प्रोसिजर्स हा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. याचा आन्सर जे आहे प्रोसिजर्स. प्रोसिजर म्हणजे त्याचा क्रम. तर क्रमवार बघा इथे माहिती क्रमवार देते. इथे असे ऑप्शन दिलेला आहे, तर ते त्याचा आन्सर आहे. फक्त डेटा उपयुक्त नसतो जोपर्यंत तो व्यवस्थितपणे मांडला जात नाही. हे याचा आन्सर आहे. तो व्यवस्थितपणे मांडला जात नाही. नाही, ते आन्सर नाही आहे. याच्यामध्ये दुसरा आहे, तो विविध स्रोतांकडून सोर्सेस संकलित केला जात नाही. हे पण रॉंग आलेलं आहे. त्यावर प्रक्रिया करून त्यातील माहिती मिळवली जात नाही. तर याचं जे आन्सर आहे ते आहे त्यावर प्रक्रिया करून त्यातून माहिती मिळवली जात नाही. 3rd क्वेश्चन, सीडीवरील वर्तुळाकार मोकळ्या जागांमध्ये ट्रॅक्स चुंबकीय माध्यमातून माहिती साठवली जाते. बरोबर. 4था क्वेश्चन, अनइन्स्टॉल प्रोग्राममुळे कम्प्युटर हार्ड डिस्कवरील नको असलेले प्रोग्राम्स काढून टाकता येऊ शकतात. बरोबर आहे. आन्सर बरोबर. 5वा क्वेश्चन, ही युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी महत्वाच्या फाईल्स परवानगी दिल्यास नष्ट करते. डिस्क क्लीनअप. डिस्क क्लीनअप हे याचा आन्सर आहे. बघा एंड एक्झाम करायचं आपल्याला. अजून एंड एक्झाम या ठिकाणी टाईप करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे, ओके करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे सेकंड सेशन कंप्लीट झालेलं आहे.